कर्नाटकाच्या निवडणुकीमध्ये सोनिया गांधींच्या नावानं प्रसारित झालेलं एक ट्विट जरा वादग्रस्त ठरलेलं आहे. खरं तर त्याची जरा नीट चर्चा व्हायला पाहिजे, म्हणून मी ते सगळं त्याच्यातलं राजकीय सगळा भाग बाजूला ठेवून तुमच्यासमोर तो विषय ठेवतो. सोव्हर्निटी असा तो शब्द आहे आणि इंग्रजी उच्चार कदाचित कमी जास्त होईल म्हणून मी त्याचा स्वच्छ तुम्हाला मराठीत अर्थ सांगतो. सार्वभौमत्व म्हणजे कर्नाटकाची इंटिग्रिटी आणि सोव्हर्निटी ह्याच्यावरती आम्ही तडजोड करणार नाही असं त्यांच्या नावानं एक ट्विट काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून आहे. अजूनही ते तसं शिल्लक आहे, म्हणजे काढलेलं नाही. ते आधी काय गोंधळ करण्यात आला की सोनिया गांधी असं भाषणामध्ये म्हणाल्या, म्हणजे सार्वभौमत्व सोव्हर्निटी असं म्हणायचं आहे कर्नाटकाची, म्हणजे भारतापेक्षा त्याला वेगळं काढायचं आहे काय असं ते राजकीय दृष्ट्या त्याचा उलटा अर्थ काढून घेऊन त्याच्यावरती विरोधकांनी बॉम्ब केली, जे स्वाभाविक असतं. निवडणुकीच्या काळामध्ये असं होणारच असतं. इकडून काँग्रेसच्या बाजूने त्याचा बचाव करताना वाटेल तशा आता तडजोडी केल्या जात आहेत किंवा तारेवरची ती कसरत आहे. मूळ मुद्दा तुम्ही लक्षात घ्या. सार्वभौमत्व असं आपण जेव्हा म्हणतो ते राष्ट्रासाठी असतं. हे वाद कुठून सुरू झाला म्हणून त्याच्यातल्या अकॅडमिक भागाकडे मी तुम्हाला नेतो. थोडंसं राजकीय आपण बाजूला ठेवू. सार्वभौमत्व हे राष्ट्रासाठी मानल्या गेलेले, देशासाठी मानल्या गेलेले, राज्यासाठी नाही. म्हणजे सार्वभौम कर्नाटक, सार्वभौम महाराष्ट्र, सार्वभौम मध्य प्रदेश असं काही नाही. ह्या सगळ्या राज्यांना त्यांना अधिकार दिलेले, त्यांना स्वातंत्र्य आहे, ते वेगळे कायदे पण करू शकतात, असंख्य गोष्टी आहेत. पण हे सगळं मूळ जो देशाची संविधानाची चौकट आहे त्याच्यातच राहून करावं लागेल. म्हणजे तुम्हाला दिलेलं स्वातंत्र्य पण एका मर्यादित अर्थानंच आहे. जसं एक राष्ट्र स्वतंत्र असतं, राष्ट्राला स्वतंत्रपणे निर्णय घेता येतात, राष्ट्राला सार्वभौमत्व आपण घटना बहाल केली आणि स्वातंत्र्य मिळालं म्हणजे सार्वभौमत्व प्राप्त झालं आणि आपण तेव्हापासून खऱ्या अर्थाने मुक्त झालो असं जे मानलं जातं, त्याच्यातला हा सगळा शब्दप्रयोग हा राष्ट्रासाठी लागू आहे. इथं थोडासा घोळ होतोय. हे मांडत असताना काँग्रेसवाले आज ज्या पद्धतीनं शब्दांच्या कसरती करायलेत, बौद्धिक खेळ करायलेत, त्यांना त्या तडजोडी कराव्या लागल्यात, त्यांच्या हे लक्षात येत नाहीये की हा मूळ मुद्दा चुकलेला कुठे आहे, की जी राष्ट्राशी संबंधित संकल्पना आहे तुम्ही ती राज्याला लावता. हा त्याच्यातला सगळ्यात मोठा आक्षेपाचा मुद्दा आहे. राजकीय बाजूला ठेवा, पण एकूणच एक देश म्हणून. बरं, हे असं नाहीये की सोनिया गांधींनी आता ट्विट केलं किंवा सोनिया गांधीच्या नावाने काँग्रेसनी ट्विट केलं आणि हा शब्द चुकून आलेला, असं नाही. आक्षेप इथंच आहे. यापूर्वी राहुल गांधी परदेशातून जाताना म्हणतात, परदेशात जाऊन जी बडबड करतात त्याच्यातला एक आक्षेपार्ह मुद्दा असा होता, नंतरही त्यांनी भारतातही केलं, इंडिया इज अ युनियन ऑफ स्टेट. बघा, जे कोणी त्यांना सांगायला लागले त्यांचे जे काही सल्लागार आहेत, मला कळत नाहीये की अशा पद्धतीच्या ज्याला ब्लंडर म्हणतात, भयानक अशा चुका का केल्या जातात. छोट्या छोट्या राज्यांनी एकत्र आलं आणि त्यांना ठरवलं की आता आपल्याला भारत हा नावाचा देश तयार करायचा आहे आणि आता आपण स्वतंत्र झालो आहोत आणि असा देश. असं घडलेलं नाही. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका तसं युनायटेड स्टेट्स ऑफ भारत नाही. USB किंवा USI, युनायटेड स्टेट्स ऑफ इंडिया, असं घडलेलं नाही. हिंदुकुश पर्वत हिमालय पर्वतापासून खाली समुद्रापर्यंतचा सलग असा असलेला भूभाग म्हणजे भारतवर्ष आहे. संदर्भ किमान 5000 वर्षांपासूनचे उपलब्ध आहेत. त्याचे पुरावे आहेत. हा सगळा सांस्कृतिक एक असलेला कसा प्रदेश आहे. या सगळ्या प्रदेशातल्या एकीकरणाचे धागे दोरे प्रत्येक ठिकाणी मिळतात. साहित्यात मिळतात, संस्कृतीत मिळतात, वास्तुशास्त्रामध्ये मिळतात, शिल्पांमध्ये मिळतात. नद्यांचे प्रवाह, त्यांच्या काठावरची संस्कृती, हे सगळं म्हणजे हिमालयातल्या नद्या आताच्या जो पाकिस्तान आहे त्याच्यामधून जाऊन समुद्राला मिळतात. बाकीच्या नद्या इकडे पुन्हा बंगालच्या उपसागराला मिळतात किंवा खाली हिंदू महासागराला मिळतात. हे सगळा तुम्ही नकाशा तपासा. म्हणून तुमच्या असं लक्षात येईल की राहुल गांधी आणि आता सोनिया गांधी जे भयानक चूक करता आहेत त्याच्यातले 2 आक्षेपाचे मुद्दे आहेत. वेगवेगळी राज्ये होती. म्हणजे आजचा जो कर्नाटक आहे तो कर्नाटक स्वातंत्र्यापूर्वी अस्तित्वात नव्हता. त्याचा एक भाग इथं जिथं बसून आम्ही हा व्हिडिओ करतो आहोत, छत्रपती संभाजीनगर, तेलंगणा आणि कर्नाटकाचे 3 जिल्हे मिळून हैदराबाद संस्थान होतं, म्हैसूर संस्थान होतं, मद्रास प्रांत होता, मुंबई प्रांत होता. म्हणजे आता आपल्याला जो भारताचा नकाशा दिसतो तसा तो नव्हता. त्याच्यामुळे ह्यांचा बौद्धिक भ्रम सगळ्यात मोठा हा आहे की असे काही राज्य जे आताचे आहेत ते उठले आणि त्यांनी एकत्र येऊन भारत तयार झाला, असं नाही. 600च्या जवळपास संस्थानं होते, म्हणजे ती काही पूर्णपणे वेगळी होती असं नाही. हा सलग भूप्रदेश एक होता, त्याच्यावरती आक्रमण झाले. इथल्याही काय स्थानिक राजांनी सुद्धा बाजूच्या राजांवरती अतिक्रमण केले, ती भूमी जिंकून घेतली, असं सतत होत राहिलं.
राज्यकर्ते बदलत गेले, कमी जास्त होत राहिलं इंग्रजांच्या काळात सुद्धा, तरीही ही सगळी भूमी ही एकत्र होती, वेगवेगळे होते आणि नंतर त्यांनी एकत्र येऊन युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका सारखं युनायटेड स्टेट्स ऑफ भारत झालेलं नाही. हे राहुल गांधीला त्यांच्या कोणीतरी जवळच्या सल्लागारांनी परत एकदा नीट त्यांचं समजून सांगायचं आणि एका अर्थाने त्यांच्या मेंदूतली जळमटं काढायची गरज आहे. म्हणून त्याचाच पुढचा जो भाग आता सोनिया गांधीच्या याच्या नावाच्या ट्विटरवरती परत पुन्हा घोळ नको तो, कारण की त्यांच्या भाषणामध्ये ते वाक्य नाहीये. त्या ट्विटरवरती जेव्हा तुम्ही सॉव्हर्निटी असं म्हणता तेव्हा त्याच्यातला राज्य वेगळं आहे असं म्हणण्याची जी संकल्पना आहे ती जास्त आक्षेपार्ह, हानिकारक आहे. तो बौद्धिक भ्रष्टाचार आहे सगळ्यात मोठा, कारण की राज्य वेगळी नाहीत. आता तर मी थोडंसं त्याला वेगळा पैलू त्याचा तुमच्या समोर सांगतो. 1 नेशन 1 टॅक्स, 1 नेशन 1 रेल्वे पॉलिसी, 1 नेशन 1 इलेक्ट्रिसिटी पॉलिसी, ह्या सगळ्या गोष्टी, 1 नेशन 1 मार्केट, 1 नेशन 1 टॅक्स, 1 नेशन 1 रोड पॉलिसी, तुमच्या असं लक्षात येईल की नवीन काळामध्ये एकूण बाजारपेठेची गरज म्हणून संपूर्ण देशभरातले रस्ते एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचणारे, रेल्वे पूर्णपणे आता इलेक्ट्रिफिकेशन सगळ्यांचं होतंय आणि तातडीनं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत तुम्हाला पोहोचता यावं. त्याच्यानंतर नदीच्या प्रवाहाप्रमाणे नदीच्या पाण्याचं नियोजन, त्याच्यामध्ये राज्याची सीमा बंधन मानता येत नाही. गोदावरी नदीचा आपल्याकडची सगळ्यात मोठी नदी गृहीत धरलं तर ती महाराष्ट्र, त्याच्यानंतर तेलंगणा, त्याच्यानंतर आंध्र प्रदेश, 3 राज्यांमधून जी जाते. कित्येक नद्यांच्या बाबतीमध्ये असे गंगेसारखं मोठी नदी तुम्ही लक्षात घ्या, ती उत्तर प्रदेश आहे, त्याच्यानंतर बिहार आहे, त्याच्यानंतर पश्चिम बंगाल आहे, इतक्या मोठ्या मोठ्या राज्यातून ती जाते आहे. त्यामुळे नदी खोऱ्यांचं नियोजन असं जर तुम्ही युनायटेड स्टेट्स ऑफ भारत जर म्हणलात, इट्स अ स्टेट ऑफ युनियन, तर ह्याचं नियोजनच करता येणार नाही अशा याच्यामध्ये. किंवा तुम्ही जर सॉव्हर्निटी अशा अर्थाने सार्वभौमत्व राज्याचं वेगळं करत असाल तर हे सगळं कसं शक्य व्हावं. किंवा अख्खा पश्चिम किनारपट्टी, सह्याद्रीचे जे सगळे पर्वत आहेत, महाराष्ट्राचा काय गुजरातपासून खाली होतं ते पार केरळपर्यंत जातं ते, त्याच्यामध्ये 4-4, 5-5 राज्य येतात. मग त्या सगळ्या पूर्ण सह्याद्रीच्या पट्ट्याला त्याचं पर्यावरणाच्या दृष्टीनं काय जतन करणे वगैरे, ह्याच्यामध्ये राज्याची सीमा मध्ये येऊन कसं चालेल. ती फक्त प्रशासनाच्या पातळीवरती केलेली सीमा आहे, हे लक्षात कसं घेत नाहीत तुम्ही. कर्नाटकाची निवडणूक याचा अर्थ असा होत नाही की काहीतरी वेगळाच तुकडा आहे भारताचा आणि त्याचे वेगळे प्रश्न आहेत. एका मर्यादित अर्थानं स्वातंत्र्य दिलेलं आहे. कुठल्याही भारतातल्या राज्याची, अगदी ईशान्यातलं का राज्य असणं, ते काही वेगळे थोडीच आहेत. त्याच्यामुळे ही जी मांडणी केली जाते ती आम्हाला आक्षेपार्ह त्या मुद्द्यावरती वाटते. स्टेट्स ऑफ युनियन स्टेट, भारत म्हणजे युनियन ऑफ स्टेट आहे, हे जसं आक्षेपार्ह आहे तसंच हे सॉव्हर्निटीचा जो मुद्दा आहे सार्वभौमत्वाचा, तो पण आक्षेपार्ह आहे. याच्यातलं राजकीय बाजूला ठेवून, म्हणून तो मी जो नवीन आधुनिक मुद्दा मांडतोय की आता नवीन सगळी चर्चा करत असताना रस्ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यायचे. दिल्लीपासून किंवा श्रीनगरपासून सुरू झालेला रस्ता आपल्याला थेट खाली कन्याकुमारीपर्यंत न्यायचा, तेव्हा कितीतरी राज्यामध्ये येतात. मग जर उद्या प्रत्येक राज्याने त्यांचे काही नियम वेगळे करायचे म्हणलं तर हे सगळीकडचा प्रवास शक्य होणार नाही, व्यापार शक्य होणार नाही, मालाची वाहतूक एकूण तिकडे शक्य होणार नाही. काय लावलंय? हे सगळं जी केलेली रचना आहे ती फक्त प्रशासनाची सोय म्हणून केलेली आहे, याच्याशिवाय त्याला फारसं महत्त्व नाही. काही सांस्कृतिक वैशिष्ट्य असतात त्या प्रदेशाची, ती जतन करण्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागतात, इतकंच आहे फक्त. भाषा असती, त्या भाषेच्या संवर्धनासाठी तो जो भाषिक प्रदेश आहे त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतात. हे जर बाजूला ठेवलं तर राज्य म्हणून वेगळं असं काही नाहीये. सगळ्यांचा जो हा भ्रम तयार होतो आहे हा पहिले दूर करा. आणि ह्या काँग्रेसच्या ट्विटच्या निमित्तानं किंवा राहुल गांधीच्या ह्या बेताल बडबडीमुळं फुकट नको त्या गोष्टींना बळ मिळतं आहे की राज्यांची म्हणून काहीतरी वेगळी अस्मिता ती असावी एका मर्यादेच्या पलीकडं. जसं आपण एका कुटुंबाचा भाग असतो आणि त्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली काही एक अधिकार दिलेले असतात, पण याचा अर्थ असा होत नाही की ती व्यक्ती त्या कुटुंबापासून पूर्णपणे वेगळीच आहे किंवा त्यानं घेतलेला कुठलाही निर्णय त्याच चौकटीमधला असावा की जेणेकरून ती कुटुंबाची चौकट सगळी अबाधित राहावी, कुटुंबाचं अस्तित्व नीट राहावं. त्या पद्धतीनं भारत म्हणजे एक संपूर्ण कुटुंब आहे आणि सगळी राज्य त्या कुटुंबातली घटक आहेत असं म्हणलं तर तुमच्या ते लक्षात येईल. असं नाहीये की रस्त्यावरचे कुठलेही वेगवेगळ्या ठिकाणचे 4 लोक एकत्र आले म्हणले की चला आता आपण सगळे म्हणून एक भारत भारत नावाचा खेळ करू. असं 15 ऑगस्ट 1947 घडलेलं नाहीये. संस्थानांचं विलिनीकरण असा शब्द वापरलेला आहे. 2 संस्थान एकत्र म्हणून त्यांचा काही संयुक्त अजेंडा नाहीये हा. म्हणजे हे तुम्ही ह्याच्यावरती सगळ्यात जास्त आक्षेप घेण्यासारखा मुद्दा आहे हा.
की तुम्ही युनियन ऑफ स्टेट म्हणता कसं, किंवा तुम्ही प्रत्येक राज्याचं सार्वभौमत्व वेगळं मोजता कसं. कारण नसताना हा एक मुद्दा फुकटचा परत एकदा जसं वेगवेगळे मुद्दे तुम्ही आपण द्यायला लागला चर्चेमध्ये, तसं काँग्रेसकडून आलेलं आहे आणि त्या ट्विटरचं ताबडतोब खंडन झालं पाहिजे. सार्वभौमत्वाचा कशाला तो मुद्दा पुन्हा बसे गुद्दा काँग्रेसला. राष्ट्रासाठी शोभे तीही संकल्पना, राज्याची कल्पना नाही तिथे. बोलताना झाली सोनियाची चूक, न बोलता मूक रहा आता. मोदींच्या हाताला कशाला कोलित, जळते ओलित सुक्या सवे. आधीच लावले खरं गेनी दिवे, त्यात पुन्हा नवे कशाला हे. विजयाच्या खुल्या जबड्यामधून आणती खेचून पराभव. जनमानसाचा लागे ज्याला पत्ता, तोच राखी सत्ता कांत म्हणे, तोच राखी सत्ता कांत म्हणे. हे जरा ठामपणे काँग्रेसवाल्यांनी लक्षात घ्यावं. बेंगलोर सारखं जे सगळ्यात मोठं शहर आहे, त्या शहरामध्ये अक्षरशः भारतभरातून जाऊन सगळे तरुण नवीन आता IT आणि बाकीच्या क्षेत्रात काम करतायत, तेव्हा ते असं म्हणत नाहीत की काहीतरी हे वेगळं आहे म्हणून. किंवा कानडी माणसं सुद्धा मोठ्या प्रमाणात दुसरीकडे गेलेली आहेत. मराठी कानडीचा अनुभव, बाकीचं बेळगावांचं भांडण सोडा. आपलं दैवत कुलदैवत महाराष्ट्राचा असलेलं श्री विठ्ठल हेच कानडी आहे. तिकडून आपण घेतलेले सगळी भक्ती परंपरा खालून वरती आलेली, संगीताची फार मोठी परंपरा महाराष्ट्राच्या अर्ध्या अधिक भागात ही कन्नड म्हणजे ज्याला आपण कर्नाटकी संगीत म्हणतो तिथली आलेली, अशा कितीतरी गोष्टी आहेत. त्याच्यामुळं राज्यांच्या ज्या सीमा आहेत त्यांना एक प्रशासनिक सीमा ह्याच्याशिवाय दुसरं महत्त्व नाही. सॉव्हर्निटी हे मुद्दा, सार्वभौमत्वाचा मुद्दा इथे उपस्थित होत नाही राज्यांसाठी, किंवा राज्य म्हणजे युनियन ऑफ स्टेट म्हणून त्याला भारताला म्हणावं असा पण मुद्दा उपस्थित होत नाही. हे ठामपणे लक्षात घ्या. याचा निवडणुकीचे काही संबंध नाही, त्याचा वापर निवडणुकीत केला जातोय ती गोष्ट वेगळी. राज्याची अस्मिता ही तेवढीच असती की ज्याच्यामध्ये प्रत्यक्ष देशाची पण अस्मिता काय अंतर्भूत आहे. देशाच्या अस्मितेच्या शिवाय वेगळी अशी राज्याची अस्मिता, राज्याचं अस्तित्व, राज्याचं सार्वभौमत्व असू शकत नाही. इथेच थांबूया. धन्यवाद.